मोठा संघाबरोबर पराभूत झाला होता. तत्पुरता पाहतोय की ईश्वर तर नसेल, त्यांची कमी तर कमी खेळू दिली नाही या ठिकाणी. तत्पुरता आपण पाहतोय की एक खेळाडू नसल्याकडनं आपण पाहतोय की त्यांची भरपाई काढली जाते. काढत असताना आपण पाहतोय की पहिलं षटक घेऊन येतोय या ठिकाणी घोडीपाडा संघाकडनं भारत. ईश्वर जर आला असता तर नक्कीच चांगलं झालं असतं या ठिकाणी. नक्कीच आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ईश्वर जोडेल असेल की काय, तुमच्या देखील ईश्वर भाऊ स्वागत आहे. कारण आपण पाहतो या ठिकाणी 2 मीटर मैदानाच्या आत राम स्ट्राईकला भरत राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. ओके यस, सामन्याला सुरुवात होते. बॉल फायनल सामन्यातील खूप खूप दोन्ही संघासाठी शुभेच्छा असतील. आपण पाहतो की नक्की दोन्ही शेर आहेत आणि शेर असल्याकडनं आपण पाहतो की एक सिकंदर तर एक जवाहरील तो मात्र घरच्या अंदर. परंतु आपण पाहतोय पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना हो हो पहिला चेंडू एफर्ट लावला जाईल की नाही. हो हो नक्कीच या ठिकाणी प्रयत्न सफल ठरतोय. कारण मत थोडंसं त्या ठिकाणी बघायला तर आउटफील्ड तेज आहे आणि तेज असल्याकडे मात्र थोडासा चेंडू स्विंग झाला होता आणि जात असताना आपण पाहतो की मित्रांनो नक्कीच आवरा वेगाला सावरा जीवाला आणि शिवरा सावरत असताना आपण पाहतो या ठिकाणी एक धावरची नक्कीच संतुष्ट लागते. कारण लेफ्ट हँड फलंदाज समोर येतोय. आज बघायला तर नक्कीच दिलीप भाऊ यांनी मात्र निराशजनक कामगिरी केली होती. निराशजनक कामगिरी करत असताना आपण पाहतोय की जिथं मात्र साखरी संघाच्या सामन्यात देखील शून्यावर बाद झाला होता. होत असताना फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. 5 वाजून 5 मिनिट झाल्यानंतर मात्र पहिला चेंडू पडल्यानंतर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक या पहिल्याच षटकातील. आणि पहिल्याच षटकात आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी फील्डमध्ये थोडेसे परिवर्तन पाहायला मिळते. कारण सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर नहीं गिरता, अरे गिरते हजारों दुनिया समुद्र में पर कभी कोई समुद्र किसी दरिया में नहीं गिरता. आपण पाहतोय की नक्कीच पहिला एक्स्ट्रा स्ट्राईकला येतो. यावेळेस आपण पाहतोय की नक्कीच दिलीप स्ट्राईकला भरत यांचा सामना करण्यासाठी. ओहो ही नियंत्रण चांगलं असेल. कारण आपण पाहतोय की ऑस्ट्रेलियाच्या पूर्व तेज गोलंदाजाने एक सांगितले की नक्कीच जेव्हापासून आपल्या फलंदाजापासून जर धावापासून रोखायचे असेल तर वाईट यार्कर मारणे गरजेचे. ब्लॉक खालमध्ये चेंडू सोडला होता. बॅट तर तलवार फिरवली होती परंतु तलवाराला धार मिळाली नाही. मिळत नसताना आपण पाहतोय की 2 चेंडू डॉट नसेल मित्रांनो. एक धाव तर काढली. राम यान मात्र एक धाव ती खेळतोय नॉन स्ट्राईक एंडला. लॉपलटो संधी निर्माण झाली. कॅच पकडला जाईल की नाही. परंतु मात्र यावेळेस जेठू मात्र चेंडू पडला होता लूज मिट्टी तर राही. परंतु मिट्टी येत असताना आपण पाहतोय की वतनकर सबे आणि वतनकर बंदे करत असताना आपण पाहतोय की हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब करत असताना आपण पाहतोय 2 धावा महत्वपूर्ण जोडल्यात. 5 वाजून 7 मिनिट झाल्यानंतर 2 धावा जोडल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी कारण 3 धावा कुल मिलाकर धावसंख्या. कारण 2 धाकेवरती खेळतोय तो मात्र दिलीप 1 धावेवरती खेळतोय तो मात्र राम. पहिलंच षटक चालू आहे भरत यांच्या. भरत मात्र सामना संपून परत तर येईल परंतु मात्र किती धावांचं आव्हान रोखू शकतील तो मात्र घोडीपाडा हा संघ. परत एकदा ऑन साईडला मारलाय. ऑन साईडला मारत असताना आपण पाहतो थोडासा मिड विकेटच्या रिजनमध्ये एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण केली. पूर्ण करत असताना षटकार चौकार तर मारून दिला जात नाही परंतु मात्र या ठिकाणी प्रत्येकदा 2 धावा आणि 2 धावा येत असताना आपण पाहतोय मित्रांनो क्रिकेट खेळ असा खेळ की प्रत्येक सामन्यात आपण विनरच झाला पाहिजे. परंतु मात्र दोन्ही संघाचे जर बघायला तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, मजबूत आहेत आणि मजबूत होत असल्याने आपण पाहतो की घोडीपाडा हा संघ देखील बघायला तर नक्कीच चांगला संघ आहे. नुकत्याच झालेल्या हर्सुलच्या मैदानावरती मात्र काय वर्चस्व गाजवलं होतं. गाजवत होत असताना आपण पाहतोय की परत त्यांच्या पुढील चेंडू एकदा आपण पाहतोय खराब लेंथ. यावेळेस नुकसान होऊ शकते मित्रांनो. वाईटचा कॉल डेफिनेटली येईल. वाईटचा कॉल आल्यानंतर मात्र अतिरिक्त मध्ये धाव पडते. धाव पडत असताना आपण पाहतो की धाव संख्या पाहायला मिळते ती 6. बिनागड़ी बात 6 कारण सांगितले जाते ना कि निकाल दे अपने दिल से हर डर को, नजारे मिलेंगे नहीं फिर तेरी नजर को, सितारों से तेरा ये दुनिया देखेगी तब तेरे उभरते हुए हुनर को. आपण पाहतो या ठिकाणी कारण दमखम दाखवत असताना मात्र दिलीप स्ट्राईकला. हो यावेळेस देखील चाला फटका पाठीमागे एक्सरसाइज काय यावेळेस परंतु 1 बाउंस रोखलाय. रोखत असताना विकेट कीपर यांच्याकडे थ्रो जाईल का परंतु नाही. थोडासा दिसेन थ्रो नॉन स्ट्राईकला आल्यानंतर मात्र आपण पाहतोय परत एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा. 2 धावा तर आल्या आणि 2 धावा आल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी कोणी देवाने अगोदरच सांगून ठेवलंय की माझ्याकडून जर मिळाले असते तर शेतकऱ्याला पीक आणि भिकाऱ्याला पीक कधीच कमी पडून दिलं नसते. म्हणून माणसाला मात्र डेकीच्या जमिनीवर पृथ्वीवर मात्र नक्कीच काम करायला भाग पडला आणि काम करत असताना आपण पाहतो की दिलीप यांच्या बॅटच्या माध्यमातून दुखेने मात्र धाव संख्या सावरली जाते. डाव सावरत असताना पुढील चेंडू प्रत्येकदा हो फायलिंगच्या क्षेत्रामध्ये मोडण्याचा प्रयत्न केला होता. सटीक थ्रो येईल का नाही. भाग्याने साथ दिली. राम मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये होते परंतु मात्र षटक संपते. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव आल्यानंतर मात्र धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 9.
बिना विकेट गमावून 9 धावसंख्या येणार 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. साखरी हा संघ मात्र नाराज होताच मात्र परतताना घरी जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो आपली खेळपट्टी आपली गोलंदाजी सुधारा नक्कीच एक ना दिवस आपल्या 2025च्या सत्रामध्ये आपण नक्कीच एक ना एक दिवस नक्कीच चॅम्पियन ठरू शकाल. कारण ही शिकण्याची वेळ आहे आणि शिकण्याची वेळ होत असताना आपण पाहतो की पॉल फायनल सामन्यामध्ये आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 9 धावा तर काढलाय आणि 9 धावा काढत असताना येणार 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. तत्पुरती येतोय या ठिकाणी महेंद्र. 40च्या आसपास रोखलं जाईल का? महेंद्र हा देखील एक चांगला गोलंदाज आहे परंतु ईश्वर जर राहिला असता तर त्यांच्याकडे दोन्ही स्विंग आपल्याला पाहायला मिळाली होती. काय गोलंदाज त्यांनी मात्र निवडलाय काय गोलंदाज त्यांनी मात्र केलाय घोडीपाडा संघाकडून परंतु मात्र आज कमी त्यांची जाणवते. एक दुःखाची बाब म्हणजे आज ईश्वर आपल्या संघात नसल्या कारणे मात्र थोडंसं एक संतुलन बिघडते. कारण हर्सुलच्या मैदानात मात्र अक्षरशः मात्र देखील डोळ्याला आसरू घेऊन रडला होता. कारण क्रिकेट पण तोच असतो तो मात्र एक क्रिकेटचा रिस्पेक्ट क्रिकेटचा मान घेऊन खेळतोय आणि त्याला मात्र क्रिकेटची जाण आहे तोच मात्र क्रिकेटपटू. कारण मित्रांनो क्रिकेट हा असा आहे की नक्कीच आपण हारतोय तर नक्कीच एक मजाक म्हणून सामना तर खेळत नाही परंतु मात्र ह्या ठिकाणी क्रिकेट म्हणजेच काय तर क्रिकेट एक मात्र एक हृदयाला कलाटणी देऊन जाणार हा खेळ असतोय. कारण जेव्हा आपण क्रिकेटच्या मैदानावर खेळतोय तेव्हा आपल्याला सच्च क्रिकेटप्रेमी जर असाल तर आपल्याला झोप लागत नाही. स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो थोडंसं स्पीडअप घाई करायची आहे. नो मिटिंग करत असताना मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये अडथळा होऊ नये म्हणून स्पीडअप घ्यायचे आहे आणि स्पीडअप घेत असताना आपण पाहतोय की ह्या ठिकाणी महेंद्र येतोय. हो यावेळेस चांगला चेंडू सोडला होता. सोडत असताना मात्र जी बॉलिंग लेंथ आहे गोलंदाजीची जी लेंथ आहे त्या लेंथवरती पडल्यानंतर थोडासा चेंडूच्या लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न देखील दिलीप यांनी केला होता परंतु मात्र डॉट चेंडू होती. डॉट चेंडू जातो आणि डॉट चेंडू आल्यानंतर आपण पाहतोय पुढील चेंडू परत एकदा यावेळेला टॉपेज लागलाय. कॅच पकडला जाईल की नाही कॉल केला जातोय. सुंदर जेल पकडला जातोय. पहिले विकेटचे पतन पाहायला मिळते. पहिला झटका लागतोय मुलवडकरांना. दिलीप फलंदाज बाद होतोय आणि दिलीप फलंदाज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आत जाईल. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी मिस्टर कृष्णा. महेंद्र यांना पहिली विकेट मिळते. पहिली विकेट मिळत असताना आपण पाहतो की कधीच कुणाच्या वाईट काळात कुणाच्या परिस्थितीवर त्यांच्या परिस्थितीवर हसू नका. कारण मित्रांनो दुपारची सावली आपल्या दरवाज्यात राहील की नाही सांगता येत नाही आणि तुमची माझी श्रीमंत किती दिवस टिकणार आहे म्हणून आज त्यांची परिस्थितीवर वाईट आहे म्हणून त्याच्यावर हसू नका. कारण उद्या येणारी वेळ ही मात्र नक्कीच त्यांची असू शकते आणि त्यांची होत असताना आपण पाहतोय कृष्णा जातो स्ट्राईकला. कारण 9 धावा जमवल्या आणि 9 धावा जमत असताना दिलीप यांची विकेट जाते. विकेट जात असताना आपण पाहतो की या दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा डाव बाकी शिल्लक. कारण ह्या ठिकाणी आपण पाहतो की महेंद्र गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहतो की कृष्णा यांना रोखलं जाईल का किंवा धावा केल्या जातील का पाहणे योग्य ठरेल या क्षणाला. कुठे चेंडू यावेळेस फ्लॅश मध्ये परंतु रोखण्याचं काम देखील केला होता. एफर्ट लावली होती परंतु मात्र चेंडू सीमा पार निघून जातोय. षटकार. मित्रांनो प्रयत्न केला नक्कीच मॅच आपल्या जीवाला विचारा अजूनही मात्र नक्कीच वेळ निघून गेलेली नसेल. वेळ निघून जात असताना आपण पाहतो की सांगितलं जात नाही की जेव्हा वाघ जखमी होतोय तो आपल्या हास्याला कंटाळत नाही. वेळ जाऊ जातोय वेळ जाऊ देत असताना विसावतोय आणि विसावत असताना पुन्हा बाहेर पडतोय. पिच तोच दरारा परत एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. लेग बिफोर जर राहिला असता तर डेफिनेटली आउट दिला गेला असता परंतु मात्र ह्या ठिकाणी लेग बिफोर नसेल बहुतेक मित्रांनो परंतु मात्र नक्कीच नाराज होताच महेंद्र. कारण षटकार आल्यानंतर ह्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच शानदार गोलंदाजी करत असताना 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. 4 चेंडू टाकून झाली. 4 चेंडू टाकत असताना आपण पाहतोय ठिकाणी मित्रांनो कारण महेंद्र यांची सटीक जर गोलंदाजी बघाल तर एक षटकार मारलाय आणि एक षटकार मारत असताना आखूड टेपेचा चेंडू जर मित्रांनो टाकाल तर नक्कीच आपल्याला प्रहार केला जाईल. तर कधी ना कधी आपल्याला एक नियंत्रण के साथ हे मात्र नियंत्रण चांगलं असेल या ठिकाणी परखून मात्र नक्कीच स्वतः समजून चेंडू टाकला जातोय. मित्रांनो मेहनत घ्याल तर नक्कीच आपल्याला यश मिळेल परंतु दोन्ही संघासाठी जर बघाल तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत मजबूत आहेत आणि मजबूत असल्या कारण आपण पाहतो की मुलवड ह्या संघाने क्वालिफाय नंबर 2 च्या सामन्यात साखरी संघाला पराभूत केले होते. पराभूत करत असताना एक बाजूने बघायला गेले तर नक्कीच गोडीपाडा संघाने आपण पाहतो यावेळेस कॅच पकडला जाईल की नाही. जे कॅचेस विन मॅचेस सिंपल झेल सोडलाय आणि सिंपल झेल सोडत असताना महेंद्र नाराज होतोय. 2 धावा तर येतात परंतु षटक देखील संपतंय. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी 17. कॅच पकडा मॅच जिंका. संध्याकाळच्या घरात सत्रात नक्कीच या कॅचवर चर्चा होईल कारण मित्रांनो एक आपला खेळाडू आपले
100% योगदान देते तर त्यांची साथ द्यायला हवी होती का तर मित्रांनो नक्कीच आपल्याला करिअर एकाने होत नाही तर सांघिक खेळ आहे क्रिकेट हा मात्र सांघिक खेळ आहे का तर नक्कीच एकाने होत नाही तर आपल्याला 11 खेळाडूंची मात्र मैदानाच्या आत साथ द्यावी लागते जेव्हा मात्र पूर्णपणे तयारीने ऊर्जा केली जाते ऊर्जा मात्र दिली जाते गोलंदाजाकडून ती मात्र ऊर्जा खत्म होते आणि ऊर्जा खत्म करत असताना मात्र त्यांची साथ पाहायला मिळाली नाही बाळू येतो या ठिकाणी वैयक्तिक आपल्या पहिला आणि पारचे तिसरे षटक टाकण्यासाठी 17 धावा खर्च 17 धावा पाहिले आतापर्यंत धाव फलकावरती तात्पुरते आपण पाहतोय की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही तर एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही संघर्ष हा तुम्हाला करायचा आहे लोक फक्त तुमचा अंतिम निकाल पाहण्यासाठी मात्र लगेच सज्ज असतील आणि बॉल फायनल सामना करत असताना आपण पाहतोय की या ठिकाणी मात्र निवडले गेले योगेश यांना 17 धाव संख्या 17 दुनी 34 40च्या आसपास रोखला जाईल का तत्पुरते आपण पाहतोय की राम आणि कृष्णा या ठिकाणी आपण पाहतोय पाडी लढवत असताना आपल्या संघाचा डाव सावरत असताना राऊंड विकेटच्या मारा केला जाईल मिस्टर योगेश यांच्याकडून यावेळेस नो बॉलचा कॉल आता मात्र आपण पाहतोय की हर्षुलची आठवण काढून दिली या ठिकाणी एक बाजूने रोखण्याचे काम केले जाते तर दुसऱ्या बाजूने मात्र धावा खर्च केल्या जातात घोडी आतापर्यंत मला काही समजू शकलं नाही ते मात्र घोडीपाडा संघाकडनं कारण आज ईश्वर नसले कारण मात्र लगेच गोलंदाजीची जर कमी जाणवती या ठिकाणी परंतु मात्र फायदा होतोय तो मात्र या ठिकाणी मुलवड संघाला फ्री हिट कोण फायनल सामन्यामध्ये बॉल फायनलच्या सामन्यामध्ये यावेळेस कव्हर पॉइंट मधून काढलाय नो बॉलचा जर चेंडू होता परंतु मात्र सीमा पार तर जाऊ नाही जाऊ देत नसले का मात्र रोखलाय आणि रोखत असताना 2 धावा मला वाटतं देखील ज्या ठिकाणी आपण पाहतोय की हर्षुलची आठवण तर काढून दिली होती परंतु पॉल फायनलच्या सामन्यात गावठा विरुद्ध संघ हरला होता घोडीपाडा हा संघ ह्या ठिकाणी जर बघायला तर थोडासा पॉल फायनलचा प्रेशर घेतला जाते मित्रांनो प्रेशर घेऊ नका कारण स्वाभाविक जर खेळ केला तर जे होईल ते होईल परंतु आपण हिम्मत हारू नका आपल्या जीवाला विचारा अजूनही वेळ गेली नाही वेळ जात नसताना आपण पाहतोय की राऊंड विकेट मारा करतच नाही परत एकदा स्ट्राईकला राम राम हरे राम आपण पाहतो या ठिकाणी हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता शॉट लॉंग ऑन लॉंग ऑफच्या रिजन मध्ये खाली क्षेत्र होतंय परंतु आपण पाहतोय महेंद्र मात्र शानदार क्षेत्ररक्षण करत असताना रोखले ही मात्र रणनीती चांगली असेल कारण षटकार तर मारला गेला नाही परंतु एक धाव जर रोखला गेले तर 30च्या आसपास धावसंख्या रोखू शकतील तो मात्र घोडीपाडा हा संघ आपण पाहतोय प्रत्येकदा योगेश यांच्या चेंडू पुढील टाकण्यासाठी तयार कारण स्ट्राईकला असेल तो मात्र नक्कीच्या ठिकाणी आपण पाहू शकाल कृष्णा तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी गेला होता आकुटपेचा चेंडू पाठीमागे महेंद्र आहे यावेळेस कुठली चुकी केली जाणार नाही सुंदर झेल पकडला जातोय आणि झेल पकडत असताना मात्र हा दुसरा झटका लागतोय कृष्णा यांच्या स्वरूपात मुलवड संघाला आणि सांगले जाते ना कि अभी तो असली मंजिल पाना बाकी है अभी तो इरादे का इम्तिहान बाकी है अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन अभी तो तोलना पूरा आसमान बाकी है दुसरा झटका लागतो या ठिकाणी कृष्णाच्या स्वरूपात न्यू बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर संजय सानकरे मॅन फ्रॉम मुलवड ह्या संघाकडून मात्र 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय तात्पुरती योगेश यांना महत्वपूर्ण विकेट मिळते कारण महेंद्र यांना साथ दिली नाही कारण लॉंग ऑफच्या रिजनमध्ये सुंदर झेल सुटला होता सोडत असताना धावसंख्या अजूनही 21 या आकड्यावरती धावसंख्या ब्लॉक हॉल मध्ये चेंडू मात्र काय पाहिला नो बॉल तर चेंडू टाकला होता परंतु काय व्हेरिएशन काय गोलंदाजी पाहायला मिळते वापसी करताना बॅकअप करताना दाद द्यावी लागेल सांगले जाते ना की साथ द्या प्रतिसाद द्या जमलं तर दाद द्या आणि दाद देत असताना आपण पाहतो या षटकात जर बघायला गेले तर आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाली यावेळेस प्रत्येकदा हो कव्हर मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी तात्पुरती आपण पाहतो की थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू केला होता गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा आल्यानंतर आपण पाहतोय की एके दुकीने धावसंख्या पाहायला मिळते ती 23 धावसंख्या शेवटचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आकुटपेचा चेंडू टाकला होता टाकत असताना कुठल्याही प्रकारचे वाईटचा कॉल नसेल आणि वाईटचा कॉल असल्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी सफल झाला होता सफल होत असताना आपण पाहतोय रिव्ह्यू मागितला जातोय रिव्ह्यू होत असताना आपण पाहतो की खेळ थोडासा थांबतोय खेळ थांबल्यानंतर वाईटचा रिव्ह्यू मागितला गेल्यानंतर चेक केला जाईल डिसिजन पेंडिंगवर आहे पेंडिंगवर होत असताना आपण पाहतोय की निगेज हा कोणाच्या पक्षामध्ये निर्णय जाईल
फिवर डिलिव्हरी आपण पाहतो की जेव्हा स्विंग झाला होता जी वाईटची कोणा होता इंगल ते मात्र लगेच पडल्यानंतर थोडंसं स्विंग होऊन गेला होता. फ्लाय स्लिपला षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 23 23 धावसंख्या. शेवटचं षटक थोडा स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो, घाई करायची आहे घोडीपाडा संघाकडनं. आपण पाहतो की शेवटचं षटक कोणाला दिले जाईल. आपण पाहतो की डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय मात्र लगेच डोळे उघडत नाही, तर ह्या ठिकाणी डोळे उघडावे लागतील ते मात्र लगेच आपण पाहतोय की बोलवड ह्या संघाला, कारण धावसंख्या रोखली 18 चेंडूमध्ये 23 धावा. शेवटचं षटक 6 चेंडूचा डाव बाकी शिल्लक. बाळू येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी. अंतिम षटक ह्या षटकात मात्र काही निर्भर करतील तो मात्र घोडीपाडा हा संघ. ह्या षटकात जेवढे मात्र धावसंख्या उभारल्या जातील तेवढे मात्र 50च्या आसपास तर नाही, पण एक फायटिंग स्कोअर उभं करावं लागेल मुलवड संघाला. पहिला चेंडू कॉट अँड बोल्ड पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु मात्र ह्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात संजय यांना माघारी परतावं लागेल, कारण जिथं मात्र कॉट अँड बॉल पकडण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी थोडासा जमिनी लगतचा शॉट आला होता, परंतु बाळू यांनी मात्र आपल्याच ब्लॉक होलमध्ये चेंडूला अडवलं होतं. अडवत असताना जेव्हा मात्र क्रीज सोडले होते नॉन स्ट्राईक फलंदाज मिस्टर संजय भाऊ यांनी, तेव्हा मात्र नॉन स्ट्राईकला कुठल्याही प्रकारची गलती न करता रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. विकेट मिळाल्यानंतर 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 30च्या आसपास रोखले जाईल का, 40च्या आसपास धावसंख्या खाली जाईल का. मात्र मुलवड संघाला 40 धावसंख्या एक सन्मानजनक टार्गेट उभं करावं लागेल. बाळू यांच्या पुढील चेंडू प्रत्येकदा हो यावेळेस दामखम दाखवला गेलाय. महेंद्र चेंडूच्या पाठीमागे येतोय, परंतु झेल सुटतोय आणि झेल सुटल्यानंतर 2 धावा पाहायला मिळतात. असे अपेक्षा नव्हती महेंद्र यांच्याकडून, कारण एक बघायला कृष्ण यांचा शानदार झेल पकडला होता. पकडत असताना आपण पाहतो की बाळू यांना साथ दिली जात नाही. मित्रांनो चुका होतात मैदानाच्यात, तर मित्रांनो नक्कीच चुका होत असताना त्या चुका सुधाराव्या लागतील. लागत असताना कॅच पकडला असता तर मित्रांनो कधी कधी आपल्याला एक धावेने पराभव सुद्धा होऊ शकतो, एक धावेने विजय सुद्धा होऊ शकतोय. परंतु आपण पाहतो या ठिकाणी एक धाव महत्वाची असेल घोडीपाडा संघाला, कारण 2 धावा आल्यानंतर पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय कॅच पकडला जाईल की नाही, परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जात नाही. प्रत्येकदा 2 धावा पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रात आपण पाहू शकाल या ठिकाणी की षटकार चौकार तर पाहायला मिळत नाही, परंतु एके दुकेने धावसंख्या पाहायला मिळतात. 2 धावा प्रत्येकदा. 2 धावा आल्यानंतर आपण पाहतोय की लगेच जीवन म्हणजेच काय, तर जीवन एक प्रेम आहे. मन सोक्त आनंद लुटा आणि आनंद लुटत असताना क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतोय बाळू यांची शानदार अटॅक घोडीपाडा संघाकडनं. तत्पुरती धावसंख्या जर बघायला गेले तर 27 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. यावेळेस शानदार क्षेत्ररक्षण नॉन स्ट्राईक हँडला थ्रो येतोय. सटीक थ्रो होता, परंतु मात्र तेज रफ्तारच्या गतीने देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना एक धाव आल्यानंतर मात्र स्ट्राईक मिळते, ती मात्र प्रमोद यांना. आतापर्यंत आपण पाहू शकाल की एक षटकार तर पाहायला मिळाला होता महेंद्र यांच्या गोलंदाजीवरती. त्याच्यात मारल्यानंतर आपण पाहतोय की अद्यापही कुठल्याही फलंदाजीने मात्र षटकार तर मारला गेला नाही आणि मारत नसताना धावसंख्या रोखलेली दिसते 28 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडूचा डाव बाकी शिल्लक. 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असल्या कारण आपण पाहतोय की स्ट्राईकला प्रमोद येतोय. तत्पुरती बाळू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय षटकार चौकार मारला जाईल का, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. हो किफायती चेंडू काय सोडला होता. यावेळी स्लोअर गतीमध्ये परिवर्तन करत असताना लेंथ ऑफ द चेस्ट ऑफ द पेसचा मारा करत असताना मात्र चेंडूला सोडून दिलं होतं. कुठल्याही प्रकारचा धाव तर नसेल, विकेट नसेल, परंतु शेवटचा चेंडू असेल. रोखले 30च्या घरात आणि रोखत असताना आपण पाहतोय की षटकार जर मारला तर 35-36च्या आसपास टार्गेट पाहायला मिळेल का, कारण धावसंख्या जर बघायला तर 28 या आकड्यावरती, म्हणजे षटकार जर मारला तर 35 धावांची नक्कीच या ठिकाणी एक टार्गेट राहू शकते. परंतु मात्र खराब लेंथ लॉग स्टॉप रिजन जाते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु मात्र वाईट चेंडू टाकल्यानंतर पंचवटी चौका पाहायला मिळतोय. फायदा होतोय तो मुलवड संघाला, कारण ह्या वेळेस शेवटच्या चेंडूचे षटकार गेला असता तरी चाललं असतं, परंतु मात्र प्रत्येकदा चेंडू टाकावा लागेल, कारण प्लस पॉइंट मध्ये धावा खर्च केलाय बाळू यांनी. हे महागात पडू शकते घोडीपाडा संघाला. षटकार मारला असता तरी, कारण आपण पाहतोय की कुठेतरी एक निर्धाव चेंडू काढण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यात प्रयत्न मात्र प्लस पॉइंट 5 धावा पंचवटी चौका पाहायला मिळतोय, म्हणजे जिथे रोखण्याचे काम केलं होते तिथे मात्र 35 धावा. 33 माफ करा मित्रांनो 33 धावसंख्या पाहायला मिळते. एक समयला मित्रांनो लगेच हे टर्निंग पॉइंट होऊ शकतंय. यावेळेस कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी
परंतु मात्र रोखत असताना आपण पाहतोय की शेवटच्या चेंडूवरती एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आणि दुसरी धाव संख्या पूर्ण करत असताना ह्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउट तर होते, परंतु 2 धावा आणि 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 35 धावसंख्या. आव्हान ठेवले 24 चेंडूमध्ये 36 धावांचे आव्हान. घोडीपाडा ह्या संघासमोर जर 5 धावा जर खर्च केल्या नसत्या तर ह्या ठिकाणी कुठे ना कुठे 32-33च्या आसपास आपल्याला आव्हान पाहायला मिळालं असते, परंतु पंचवटी चौका केला होता. चौकार केल्यानंतर मात्र एक उपयोगी फटका तर नसेल, परंतु एक प्लस पॉईंटच्या धावा पाहायला मिळतात ते मात्र मुलवड ह्या संघाला. आणि कुल मिलाकर टार्गेट ठेवले 36 धावांच्या 24 चेंडूमध्ये 36 धावा, हे मात्र घोडीपाडा ह्या संघासमोर. चला मित्रांनो, फिल्डिंगसाठी जायच्या मैदानाच्या आत प्रथम फलंदाजी करत असताना मात्र एक दमसाक्त करावी लागली होती. घोडीपाडा संघाकडून शानदार कमबॅक करत असताना ह्या ठिकाणी मात्र नक्कीच एक सन्मानजनक फायटिंग टार्गेट तर उभे केले, परंतु संध्याकाळच्या क्षेत्रात मित्रांनो छोटी धावसंख्या मोठी होती, मोठी धावसंख्या छोटी होती. पाहणे योग्य ठरेल की कोणत्या पद्धतीने मात्र रणनीती गेम प्लॅन बनवला जाईल घोडीपाडा संघाकडनं हे मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. कारण मुलवड संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत आणि चांगले गोलंदाज असल्या कारण आपण पाहू शकाल या ठिकाणी की 24 चेंडूमध्ये 36 धावा रोखल्या जातील का. तत्पुरती क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आत मुलवड हा संघ उतरताना पाहायला मिळतोय. 2 बॅटर मैदानाच्या आत देखील जायचे आहे मित्रांनो, घाई करायची आहे. 5:25 झालेत कारण उशीर होले मित्रांनो, आणि उशीर होत असताना आपण पाहतो की दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतील कारण पॉल फायनलचा सामना पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसानंतर आपण पाहतो की कोण अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल पाहणे योग्य ठरेल. कारण योग्य ठरत असताना आपण पाहतोय की 36 धावांचे आव्हान 24 चेंडूमध्ये. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पॉल फायनलचा सामना, एक शेर तर दुसरा सवा शेर, कोण बनेल बब्बर शेर. एक सिकंदर तर जो हरा वो घर के अंदर. आपल्या संध्याकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल ह्या ठिकाणी 24 चेंडू 36 धावा. धावसंख्या तर मोठ्या आहे, परंतु आपल्याला माइंडसेट वापरून ह्या ठिकाणी खेळावं लागेल. माइंडसेट वापरून गोलंदाजी करावी लागेल. फिल्डिंग लावत असताना मात्र राऊंड विकेटच्या मार करत असताना ह्या ठिकाणी येतोय पहिलं षटक टाकण्यासाठी मिस्टर राजेश सानेकरी. यावेळेस पहिल्या चेंडूवर कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी सुंदर झेल पकडत असताना मात्र प्रल्हाद यांची महत्वपूर्ण विकेट काढली जाते. अँड बिग विकेट, महत्वपूर्ण विकेट काढली जाते मुलवड संघाकडनं. राजेश यांना मात्र पहिली सफलता मिळते कारण संध्याकाळच्या सत्रात मित्रांनो आतापर्यंत जेव्हा पहिली इनिंग झाली होती मुलवडकरांची तेव्हा मात्र एक षटकार पाहायला मिळाला होता. तत्पुरते आपण पाहतो की शेवटच्या षटकापर्यंत षटकार पाहायला मिळाला नाही, तर म्हणजे थोडीशी खेळपट्टी जी नमी आहे ती मात्र नैकीच्या ठिकाणी संथ झाली आणि संथ होत असताना फायदा होतोय मुलवडकरांना. कारण ह्या ठिकाणी प्रथम घोडीपाडा हे संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली असती तर अलग चित्र पाहायला मिळालं असते थोडंसं, परंतु मात्र निर्णय चुकतोय की काय ते तर मात्र नक्कीच टाइम सांगितल्याचे वक्त सांगितले त्याचपुरती योग्यच येतोय. इके दुकीने मात्र नक्कीच धावसंख्या बनवावी लागेल, आपले कॅल्क्युलेशन बनवून खावं लागेल. कारण 9च्या सरासरीने धावसंख्या 9 9 2 18 9 त्रिक 27 9 चौक 36 म्हणजेच 9च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. राजेश यांच्या पुढील चेंडू परत एकदा आपण पाहतोय या ठिकाणी ओहो सरळ लेंथ मध्ये सोडला होता. पिकअप करत असताना आपण पाहतोय की सरळ यष्टीच्या मागे चेंडू केला होता. 2 चेंडू टाकल्यानंतर मात्र महत्वपूर्ण विकेट तर काढली. विकेट काढत असताना आपण पाहू शकाल अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक या पहिल्या षटकातील, परंतु मात्र जेव्हा जेव्हा रिक्वायर्ड रन रेट वाढेल तेव्हा मात्र थोडासा प्रेशर तर येईल मित्रांनो, परंतु मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या जीवाला विचारा आणि जीवाला विचारत असताना योगेश यांचा चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळेस पाठलाग तर केला जाईल, परंतु मात्र एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते कारण लॉंग ऑन हा एक क्षेत्र खाली होता. त्यानंतर आपण पाहतो की मिड विकेट रिजन मधून जेव्हा मात्र प्रमोद आणि दिलीप यांनी प्रयत्न केला होता तेव्हा मात्र रेकीच्या 2 धावा रोखल्यात आणि 2 धावा रोखल्यानंतर आपण पाहतो की संघाची धावसंख्या 2, कारण योगेश हा 2 धावेवरती खेळतोय. जिथे मात्र 5 धावा खर्च केल्या होत्या ना ते मात्र महागात पडू शकतात घोडीपाडा ह्या संघाला. यावेळेस चांगला फटका मारल्याचा प्रयत्न होता, नॉमिन्स मध्ये पडेल काय परंतु पाठीमागे एक हात मध्ये तर आला होता चेंडू, परंतु जे नियंत्रण पूर्व अनुमान
बॉडीचा बॅलन्स तर बघणं चांगला होता, परंतु मात्र जे चेंडूवरची नजर होती त्या अंतिम क्षणी मात्र नक्कीच कुठेतरी मात्र चुकले होते आणि चुकत असताना 2 धावा. कॅचेस विन मॅचेस, कॅच पकडा मॅच जिंका. कारण योगेशकडे क्षमता आहे. योगेश जर शेवटच्या षटकापर्यंत जर राहिला तर षटकार तर नाही, परंतु चौकार किंवा जे आपल्याला एके दुकीने धावसंख्या खाली जाईल का मित्रांनो. मोठे षटकार फटक्यांची तर गरज नाही आहे, परंतु मात्र या ठिकाणी गोलंदाजी जर धुरा जर पार पाडत बघायला मिळाली तर राजेश यांची मात्र शानदार गोलंदाजी. यावेळेस परत एकदा चुकीला माफी दाखवत असताना ज्या गोलंदाजीवरती मात्र आपलं फील्ड सजावली होती त्याच पद्धतीने मात्र मारा केला होता आणि मारा करत असताना आपण पाहतो या ठिकाणी विकेट नंबर 2 दुसरी सफलता मिळते राजेश यांना. कारण ह्या ठिकाणी योगेश हा देखील फलंदाज बाद होतोय. 4 धावांची खेळी केली आणि 4 धावांची खेळी करत असताना माघारी परतोय. मित्रांनो मोठे फटके मारण्याच्या जर गेला तर संध्याकाळच्या सत्रात कुठल्या पण मैदानावरती चेस होऊ शकत नाही, कारण षटकार जात नसतो. इतके दुखीने नजाकत भरून आपल्याला फटके पाहायला मारावे लागतील. परंतु तत्पुरते आपण पाहतो की 4 धावा 2 विकेट. परला था फलंदाज नोरबाट झाला होता, त्याच्यानंतर 4 धावांची खेळी केली माघारी परतोय. तो मात्र योगेश न्यू बॅटर मैदानाच्या आत विजयी आणि आपण पाहतोय या ठिकाणी महेंद्र. मित्रांनो आपण पाहतो की 6 चेंडूमध्ये 9 धावा म्हणजे मोठे तर नक्कीच समीकरण नसेल, परंतु मात्र कॅल्क्युलेशन बनवून खेळाल तर मोठे फटकाची गरज सुद्धा लागत नाही. कारण आपल्याला एक ज्या पद्धतीने राहुल द्रविड हा मात्र एक द वॉल म्हणून ओळखला जातोय, त्याचे मात्र त्यांच्या बॅटच्या माध्यमातून षटकार चोकार देत नाही, पण ते एके दुकीने धावसंख्या वाढवली जात त्यांच्या बॅटच्या माध्यमातून सावरली जाते. यावेळेस चांगला विजय यांचा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चौकार, लॉंग ऑन रिजन 4 रन. विजय आणि महेंद्र यांची जोडी मैदानाच्या आत धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 2 गडी बाद 8 धावसंख्या. 9च्या सरासरीने धावसंख्या तर लागते, परंतु जोपर्यंत महेंद्र आणि विजय आहे तोपर्यंत मात्र विजयाची उमेद आशा पलित असतील त्या घोडीपडा संघाकडनं. कारण प्रल्हाद यांनी देखील अतिघाई केली आणि अतिघाई करत असताना त्यांचे महत्त्वपूर्ण एक स्वस्तात विकेट घेतली. नो बिटिंग मित्रांनो. नक्कीच संध्याकाळच्या क्षेत्रात मात्र सूर्य देखील पश्चिमेच्या बाजूला जाते, कारण रिमेंबर टाइम व्हॉट्स फॉर यू. वेळ कुणासाठी थांबू शकत नाही आणि थांबत नसताना मित्रांनो आपल्याला थोडीशी घाई करायची आहे आणि घाई करत असताना आपण पाहतो की येणाऱ्या 3 षटकांच्या खेळ बाकी शिल्लक म्हणजेच 18 चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 28 धावा हे समीकरण. प्रकाश येतोय वैयक्तिक आपलं पहिलं पारचे दुसरं षटक टाकण्यासाठी महेंद्र स्ट्राईकला. 18 चेंडू 28 धावा. यावेळेस चेंडूला उंचाई तर दिली, गती प्राप्त करत असताना मात्र झेल टिपला जाईल की नाही. यावेळेस झेल टिपला जातोय आणि झेल टिपलत असताना मात्र एक महत्वपूर्ण विकेटची पातझडी लागते या ठिकाणी. विकेट नंबर 3. महेंद्र हा देखील फलंदाज बाद होतोय आणि बाद होत असताना मात्र एक निराशजनक आपला चमू खेमा नाराज होत असताना मात्र आपण पाहतोय की नवीन वर्षात नवीन सुरुवात करत असताना ही चुक्या नक्कीच घोडीपडा संघाला सुधाराव्या लागतील. कारण हर्सुलच्या मैदानावरती देखील गावठा संघाविरुद्ध खराब गोलंदाजी केली होती आणि करत असताना मात्र प्रभावचा सामना प्रभावची चव चाखायला लागले होते. लागत असताना या ठिकाणी मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत सदू जातोय. मागच्या मॅच मध्ये चमकला तर होता आणि चमकत असताना या ठिकाणी मी सांगितलं होते ना की मित्रांनो संध्याकाळच्या क्षेत्रात षटकार तर येत नाही, बस आपला खाली माइंडसेट वापरून जर खेळला असता आणि माइंडसेट वापरून खेळत असता एके दुकीने जर धावसंख्या काढली गेली असती तर नक्कीच चांगलं झालं असतं, परंतु मात्र दाद द्यावी लागतील गोलंदाजाला. यावेळेस लेग स्टंप सोडून गेलेला चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नसेल होत नसताना आपण पाहतोय की या ठिकाणी शानदार प्रकाश यांची गोलंदाजी. आतापर्यंत आपण पाहतोय की 2 चेंडू टाकला झाल्यानंतर मात्र प्रकाश यांनी 2 चेंडू निर्धाव काढले. मग पहिल्या चेंडू विकेट तर काढली महेंद्र यांची. विकेट काढत असताना मात्र सदू हा मात्र एक भरोसेमंद फलंदाज राहिलाय तो मात्र घोडीपडा संघाकडून. यावेळेस संध्याकाळच्या क्षेत्रात आपण पाहतोय कव्हर पॉईंट मधून खेळण्याचा प्रयत्न होता, मिसफील्ड तर झाली होती. मिसफील्ड होत असताना मात्र कुठल्याही प्रकारची दुसरी धाव तर नसेल, एक सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते. कारण संध्याकाळच्या क्षेत्रात घोडीपडा संघाने मोठी चूक केलेली दिसते का, तर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली असती तर 40च्या आसपास धावसंख्या बनवली होती. संध्याकाळच्या क्षेत्रात मात्र जेव्हा षटकार मारण्यासाठी गेले होते तेव्हा मात्र लगेच कॅच आउट झाले होते फलंदाज. तर कुठं ना कुठं नियंत्रण चुकते की काय, कारण जी नमी असते तो मात्र चेंडू देखील कारण दुपारच्या क्षेत्रात षटकार पाहायला मिळाले होते, कारण गरम
पिच झाली होती, गरम पिच होत असताना ह्या ठिकाणी शोल्डरचा वापर केला गेला होता. महत्वपूर्ण किफायती गोलंदाजी करत असताना मुलवड हा संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सांगणे तर कठीण आहे. परंतु कठीण होत असताना मित्रांनो आपल्या स्वतःच्या जीवाला विचारा, वेळ अजून गेली नाही, कारण संघर्ष तुम्हाला करायचा आहे आणि करत असताना आपण पाहतोय करयांबर यावेळेस बॅटचा किनारा लागलाय की नाही, हलकीशी अपील करत असताना आपण पाहतोय की नक्कीच आउट करार दिलाय आणि आउट करार देत असताना आपण पाहतोय की विकेट जाते ह्या ठिकाणी. विजय यांची महत्वपूर्ण विकेट, बॅटची कडा लागली आणि लागत असताना आपण पाहतोय की ह्या ठिकाणी प्रकाश भाऊ यांची शानदार गोलंदाजी करत असताना मात्र मुलवड संघ हा एक मजबूत स्थितीमध्ये, कारण पहिल्या षटकात आपण पाहतोय 2 विकेट घेऊनही मात्र 8 धावा तर काढल्या गेल्या होत्या, परंतु मात्र महेंद्र यांची विकेट गेली आणि विकेट गेल्यानंतर आपण पाहतो की या षटकातील शेवटचा चेंडू तर बाकी शिल्लक असेल. लहू जातोय नेऊ बॅटर. आतापर्यंत आपण पाहतो की 2024च्या 17 मध्ये हर्सुलच्या मैदानावरती देखील पॉल फायनलच्या सामन्यात पराभूत झाला होता घोडीपाडा हा संघ. त्यानंतर आपण पाहतो की सेल्फी स्टार धामोडच्या मैदानावरती देखील पॉल फायनलच्या सामन्यात येऊन मात्र शेवटचा चेंडू असेल. या ठिकाणी आपण पाहतो की 36 धावा, 24 चेंडूमध्ये 36 धावा म्हणजे मोठी तर धावसंख्या नव्हती. इतके दुःखेने एक नज्जागत भरे शॉर्ट थोडब्यांच्या रिजनमध्ये ऑन साईडला 1-2 धावा काढल्या असत्या आणि लूज चेंडू जेव्हा मिळाला असता तेव्हा मात्र नक्कीच आक्रमण पाहायला मिळालं असतं, पण तसं आपल्याला पाहायला मिळालं नाही. परंतु मात्र हो काय अंजाम दिला जातो यावेळेस, जेथे मात्र विकेट तर काढल्या गेल्या होत्या आणि विकेट काढत असताना मात्र एक आगाज भरा चांगला फटका पाहायला मिळतोय. षटकार धाव संख्या पाहायला मिळते ती 15. 12 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 12 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण, म्हणजेच आपण पाहतोय की 10.50 च्या सरासरीने धाव संख्या जमावी लागेल. काय रंगतदार सामना, नो मीटिंग मित्रांनो. थोडीशी घाई करायची आहे, नाही घाई करत असताना आपण पाहतोय ह्या ठिकाणी अजूनही दोन्ही संघ हरण्याच्या मनस्थितीत नाहीत, का तर पॉल फायनलचा सामना पहिल्याच दिवशी मात्र काय दमकम दाखवून सगळ्या मात्र वर्चस्व दाखवत होत असताना आपण पाहतोय या ठिकाणी की नक्कीच प्रल्हाद भाऊ यांची विकेट गेली, महेंद्र यांची विकेट गेली. सांगली जाते ना की नक्कीच अतिघाई संकटात नाही. जर विकेट टिकली असती तर अजूनही आपल्याकडे षटकांचा नक्कीच भंडार बाकी शिल्लक होता, परंतु मात्र दिलीप येतोय. स्लोअर गतीमध्ये फेकला होता चेंडू. नमी मात्र थंड झाल्यानंतर आपण पाहतोय की सपाट विकेट तर आहे, परंतु सपाट विकेट होत आपण पाहतोय 11 चेंडू 21 धावा म्हणजेच 10.50 च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल प्रति ओव्हर. यावेळी ऑन साइडला मोडलाय, बॅकवर्ड शॉट स्वर लेगच्या दिशेने आला होता, त्या ठिकाणी मात्र गणी हा येतोय क्षेत्ररक्षक. एक सिंगल धाव 20 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आपण पाहतो की देखील 20 धावा म्हणजेच मोठी तर धावसंख्या नसेल. 3 चेंडूचे काम आहे, जर 3 चेंडू बनवून खेळला आणि सीमा पार जर धाडून दिले तर वापसी करू शकतोय घोडीपाडा हा संघ. काय चमत्कार घडेल का पाहणे योग्य असेल. यावेळेस काय फटका पाहायला मिळतोय, परंतु मात्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना विकेट किपर यांच्याकडे आपण पाहतोय की देखील 2 धावा. 18 धावा दूर. 18 धावा येत असल्याने मात्र हे महत्वपूर्ण षटक असू शकतंय, कारण ह्या षटकात अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. ह्या षटकात एक षटकार येईल का, एक चौकार येईल का, कारण शेवटच्या षटकात जे दडपण आहे ते थोडंसं नक्कीच स्लॉसमॅन मध्ये होईल का पाहणे योग्य ठरेल. यावेळेला हो प्रत्येकदा कव्हर पॉईंट मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता, या ठिकाणी मी स्पीड होते, चेंडूवरचे नियंत्रण सुटते आणि नियंत्रण सुटत असताना मात्र प्रत्येकदा 2 धावा पाहायला मिळतात. ही टाकली रणनीती असेल, कारण षटकार चौकार येत नाही तिथं मात्र चेंडू वाया तर घालून दिला जात नाही, डॉट चेंडू घालून देत नाही आणि देत नसताना आपण पाहतो की 2 धावा येत असताना आपण पाहतो की जिथे मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती 20. 16 धावा दूर आहेत. मात्र पंचवटी चौका जर गेला नसता तर कुठेतरी नियंत्रण अलग पाहायला मिळालं असते, परंतु मात्र नॉन स्ट्राईक फलंदाजवर मात्र नक्कीच अपेक्षा असेल. प्रत्येकदा आपण पाहतो यावेळेस दुसरी धाव खाली जाईल का, प्रत्येकदा आपण पाहतो सटीक थ्रो येईल की नाही विकेट किपर यांच्याकडे, परंतु मात्र 2 धावा महत्वपूर्ण येतात. इतके दुखेने धावसंख्या अजूनही मात्र जी विजयाची उमेद जीवित ठेवलंय घोडीपाडा संघाने. सांगले जाते ना की वेळ अजून गेलेली नाही, आपल्या जीवाला विचारा, कारण सांगले जाते ना की जेव्हा वाघ जखमी होते तो आपल्या आयुष्याला कंटाळत नाही. शेवटचा चेंडू तो वेळ जाऊ देतोय, 20 सावतोय आणि 20 होत असताना परत बाहेर पडतोय ती दहशत तो दरारा. म्हणून मित्रांनो आपल्या जीवाला विचारा, वेळ अजून गेलेली नाही.
क्रिकेट म्हणजेच काय तर मित्रांनो नक्कीच 6 चेंडूमध्ये 36 धावा निघणे न निघणे म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच काय तर 1 चेंडूमध्ये 1 धाव निघणे म्हणजेच न क्रिकेट. परंतु मात्र यावेळेस लॉंग स्टॉप रिजन चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे चौकार. विकेट किपर संजय भाऊ सानेकरी यांच्याकडून मिस फिल्डिंग झाली आणि 20 फील्ड होत असताना आपण पाहतोय वाईटची दाद मागितली जाते की नसेल. परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतोय रिव्ह्यू चेक केला जाईल रिव्ह्यू मागितला जातोय. ओके येस फिवर डिलिव्हरी मित्रांनो या ठिकाणी विकेट किपर जर अडवला असता तर 4 धावा मिळाला नसते. परंतु मात्र धावसंख्या पाहायला मिळते ते 26 धावसंख्या 6 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण आपण मित्रांनो पाहतो ना की नक्कीच क्रिकेट म्हणजेच काय तर 6 चेंडूमध्ये 36 धावा निघणे म्हणजेच क्रिकेट. तर 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघणे म्हणजेच क्रिकेट. तर एखादा चांगला खेळाडू शून्यावर बाद होणे म्हणजेच क्रिकेट. तर 6 चेंडू आणि 10 धावा 6 बॉल 10 धावा हे समीकरण. त्यानंतर आपण पाहतो एखादा फलंदाज नवदीत येऊन मात्र जेव्हा षटकार चौकार मारतोय तेच म्हणजे क्रिकेट. ओके यस लवकर अपन सांगते ना कि न थका होना हिम्मत हारी है हौसला भी बुलंद है पर सफर अभी जारी है. कोणते पण खेळ खेळा मित्रांनो आपल्या स्वतःसाठी नाही पैशासाठी नाही तर आपल्या गावासाठी खेळा आणि गावासाठी खेळत असताना आपण पाहतो की शेवटचे येणारे 6 चेंडू आणि 10 धावा काय सामना पाहायला मिळतोय. प्रत्येकदा आपण पाहतोय की सुपर ओव्हरचा सामना तर पाहायला मिळाला होता साखरी विरुद्ध मुलवड. प्रत्येकदा सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल का. परंतु मात्र आपण पाहतोय यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता कॅच पकडला जाईल का परंतु नाही दुसरी धाव काढली जाईल का. विकेट किपर हो विकेट किपर यांच्याकडे थ्रो फेकायला हवा होता परंतु आपण पाहतोय 2 धावा प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा काढल्या तर 12 होतात आणि 12 धावा होत असताना आपण पाहतो की 5 चेंडू 8 धावा काय सामना पाहायला मिळतो या ठिकाणी. दोन्ही पण संघ हारण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि मनस्थितीत नसल्या कारण आपण पाहतोय शेवटचं षटक सानकरे करतोय संजय. एक षटकाराचं तर काम आहेच परंतु मात्र संध्याकाळच्या सत्रात षटकार तर जात नाही परंतु षटकार जात नाही आपण पाहतोय की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही. पाहतोय पुन्हा एकदा ओहो यावेळेस शरीराला टच झाला होता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गेला होता या ठिकाणी नॉन स्ट्राईक हँडला थ्रो तर केला होता करत असताना मात्र एक सिंगल धाव आणि सिंगल धाव आल्यानंतर मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. काय चुरशीची लढत एक शेर तर दुसरा शबा शेर कोण बनेल बब्बर शेर. एक गोलंदाजची तर एक फलंदाजची एक तेरी तर एक मेरी आपण पाहतोय या ठिकाणी 7 धावा 4 चेंडू 7 धावा हे समीकरण. मित्रांनो सांगितले जाते ना की एक्स्ट्रा मात्र धावा देऊ नका आणि ह्यात मात्र लगेच एक्स्ट्रा धावा. ओहो थोडम्यांच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता सट्टिक थ्रो येईल का नाही. ओहो दुसरी धाव देखील काढली जाते यावेळेस. ओहो काय डोकीला हात लावले जातात जिथं 1 धाव नव्हती विकेट नव्हती तिथं मात्र 2 धावा महत्वपूर्ण दिल्या जातात आणि देत असताना अजूनही 3 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच हृदय धड 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 करतय आणि करत असताना आपण पाहतो की नक्कीच कोणाच्या बाजूने भागात चमकेल. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करत असताना कोण संघ जिंकेल कोण संघ हरेल. संध्याकाळच्या सत्रात मात्र चेहऱ्यावरची जी मायुषी आहे ती मात्र कोण घरी घेऊन जाईल पाणी योग्य ठरेल कारण समीकरण अजूनही बदलतंय. 5 धावा दूर असेल घोडीपाडा हा संघ. यावेळेस वाईटचा कॉल होता की नव्हता परंतु मात्र व्हाईट बॉल मारला तर मिस फील्ड होते नामदेव यांच्याकडून तिसरी धाव काढली जाईल का परंतु आपण पाहतो या ठिकाणी हो खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या ठिकाणी. 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट करत नामदेव भाऊ सापटे यांच्याकडून मिस फील्ड झाले. मिस फील्ड झाल्यानंतर मात्र चर्चा तर होईल या ठिकाणी. आता आपण पाहतोय की नक्कीच मॅच होती कुठे आणि आणली कुठे. दोन्ही संघाच्या सामन्यामध्ये जर बघायला गेले तर साखरी विरुद्ध मुलवड सामना झाला होता तेव्हा देखील चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. यावेळेस देखील 2 चेंडू आणि 2 धावा जिथं मात्र 6 चेंडू मध्ये 10 धावा लागत असताना विकेट तर मिळाली नाही. इथं मात्र चमत्कार करावा लागेल संजय भाऊ यांना कारण 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि आपण पाहतोय की नक्कीच 2 धावा दूर असेल.
यावेळेस करूया मर चुरशीची लढत, कारण प्रल्हाद सुनवर बाद झाला होता, त्याच्यानंतर महेंद्र भाऊ बाद झाल्यानंतर काय पांडू यांनी मात्र आपल्या संघासाठी खांद्यावर जबाबदारी घेतली. पावन खिंड लढवत असताना आपल्या घोडीपडा संघाचा मात्र किल्ला लढवत असताना, युद्ध लढवत असताना मात्र तलवार फिरवली आणि तलवार फिरवत असताना शेवटच्या क्षणापर्यंत मात्र सामना फिरवून आणलाय. यावेळेस वाईटचा कॉल नव्हता आणि ब्लॉक हॉल मध्ये चेंडू सोडला होता. सोडल्यानंतर आपण पाहतोय प्रत्येकदा सुपर ओव्हरची मॅच होईल का? आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढल्या जातील का? कारण लहू हा मात्र नॉन स्ट्राईकला आहे, परंतु आपण पाहतोय की स्ट्राईकला सदू हा मात्र ज्यांनी 7 बॉल 21 धावा लहू खेळतोय. आपल्या संघासाठी मात्र नक्कीच गेलेली मॅच आणली आणि गेलेली मॅच आणत असताना शेवटचा चेंडू श्वास रोखून धरणारा हा चेंडू असेल आणि श्वास रोखून धरणारा हा चेंडू असल्या कारण मात्र थोडासा प्रेशर घेतला होता की काय, परंतु आपण पाहतोय शेवटचा चेंडू. यावेळेस स्पिनिंग फटका पाहायला मिळतोय की नाही, परंतु मात्र दुसरी धाव खाली जाईल की नाही. विकेट किपर यांच्याकडे थ्रो जातोय, परंतु मात्र नजदीक मामला पाहायला मिळतोय. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. जंप मारली होती, फट मारली होती, पोहोचलाय की नाही क्रीज मध्ये, परंतु एक धाव तर काढली होती. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात विकेट किपर यांच्याकडे थ्रो फेकला होता. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपण पाहतो या ठिकाणी डिसिजन मात्र पेंडिंग वर आहे मित्रांनो. ह्या वेळेने आपण पाहतो की नक्कीच सुपर ओव्हर झाली. परत एकदा मॅच पाहायला मिळेल. 2 सुपर आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळाली. जेव्हा एफर्ट लावली होती तेव्हा मात्र नक्कीच आपल्या हवेमध्ये तरंगत राहिला होता. जेव्हा मात्र नक्कीच जी सीमारेषा लक्ष्मण रेषा आहे ती मात्र पार केली असती तर पोहोचला असता, परंतु मित्रांनो या ठिकाणी नक्कीच रनआउटचा विकेट दिली जाते. म्हणजेच बघायला तर नक्कीच पांडू यांना दाद द्यावी लागेल. 7 चेंडूमध्ये 21 धावा मॅच होती कुठे आणि आणली कुठे, परंतु मात्र सुपर ओव्हर. आजच्या सामन्यात बघायला तर 2 सुपर ओव्हरचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळाली. एक बघायला तर मुलवड आणि साखरी आणि दुसरा बघायला तर नक्कीच या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण पाहतोय सुपर ओव्हरच्या मॅच. 2 विकेट काढल्या तर ऑल आउट टीम होऊन जाईल, परंतु मात्र ह्या ठिकाणी महेंद्र आणि प्रदीप, योगेश, प्रदीप आणि महेंद्र हे 3 फलंदाज असतील. घोडेपाडा संघाकडे मित्रांनो घाई करायची आहे. घाई करत असताना आपण पाहतो या ठिकाणी कमीत कमी 15 आणि कमीत कमी 15-16 18च्या आसपास धावसंख्या जर बनवली तर वापसी प्रयत्न करू शकते, परंतु मात्र ह्या ठिकाणी काय मॅच पाहायला मिळाली होती मित्रांनो. खतरनाक मॅच. 6 चेंडू 10 धावा आणि त्यानंतर एक डॉट चेंडू केला होता. 2 चेंडूमध्ये 2 धावा. त्यानंतर मात्र संजय भाऊ यांनी डॉट चेंडू केला होता. करत असताना आपण पाहते प्रत्येकदा ह्या ठिकाणी यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू जात असताना प्रत्येकदा संधी निर्माण झाली दोन्ही संघांसाठी. करूया मर दोन्ही संघासाठी, कारण अंतिम 8 मध्ये हा मात्र सामना खेळवला जातोय. कारण एक सिकंदर तर जो हारेल तो मात्र घर के अंदर होत असताना आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. कमीत कमी 10-12 धावसंख्या धावफलकावरती लावल्या जातील का? प्रेक्षकांची गर्दी तर वाढत असताना आपण पाहतोय की नक्कीच जे बसले होते मात्र उभे राहून मात्र श्वास रोखून धरणारा सामना पाहायला मिळाला होता. यावेळेस धाव काढली जाईल की नाही, परंतु मात्र नाही. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र आपण पाहतो या ठिकाणी लहू हा देखील चांगला फलंदाज आहे, परंतु प्रल्हाद यांच्यावर अपेक्षा दिली होती. देत असताना आपण पाहतोय की 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय किती धावसंख्या जोडली जाईल तेच मात्र टार्गेट राहू शकेल. कमीत कमी 10 धावसंख्या.
थर्ड मॅनच्या रेंजमधून काढलाय. काढत असताना एक सिंगल धाव. 3 चेंडूमध्ये 1 धाव. काय किफायती गोलंदाजी पाहायला मिळते मुलवड संघाकडनं. राजेश काय गोलंदाजी पाहायला मिळते. तत्पुरती महेंद्र येतोय स्ट्राईकला. एक सुवर्ण संधी होती दोन्ही संघांसाठी. 36 धावा. मला वाटलं होतं की नक्कीच कुठेतरी जे पंचवटी चौका दिला होता ना तोच मात्र महाग पडला होता. यावेळेस हो कॅच पकडण्याचा प्रयत्न केला तर होता त्या ठिकाणी. एक समयला असं वाटलं होतं कॅच पकडला जाईल. 5व्या चेंडूवरती येतोय सर. आल्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. परंतु मात्र चेंडू द्यायचे आमचे व्हॉलेंटियर असतील तर नक्कीच मित्रांनो 8 धावा. शेवटचा चेंडू पण षटकार जे जाईल तर 12-13 धावांचे आव्हान असू शकते या ठिकाणी. तात्पुरते आपण पाहतोय जोपर्यंत प्रल्हाद आहे तोपर्यंत मात्र लगेच त्यांच्याकडे क्षमता आहे. परंतु मात्र या ठिकाणी कॅचिंग विन मॅचेस. कॅच पकडला जास्त. यावेळेस चांगला फटका. जमीन लगतचा एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. जात असताना मिस फील्ड तर झाली. मिस फील्ड होत असताना मात्र विकेट किपर यांच्याकडे थ्रो तर जाते. परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आउट होते. म्हणजे इनिंग संपते. बघायला एकदम मित्रांनो 10 धाव संख्या. 10 धाव संख्या आणि 10 धाव संख्या असताना आपण पाहतो की 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय 2 धावा खर्च केल्या होत्या. तर बघायला तर नक्कीच 2 चेंडू मध्ये 8 धावा आले आणि 8 धावा येत असताना 11 धावांचे आव्हान. चला फिल्डिंग सजवण्यासाठी जायचं आहे मित्रांनो. घोडीपाडा उशीर होईल मित्रांनो. चला 2 बॅटर मैदानाच्या जायचे आहे कारण 11 धावांचे आव्हान. 6 चेंडू 11 धावा. गोलंदाजी आपण पाहतोय की कोण काला जाईल. घोडीपाडा संघाकडनं भरत. आज ईश्वर नाहीये परंतु ईश्वर नसल्याकडनं आपण पाहतोय की लगेच घोडीपाडाची मदार असेल. आजच्या दिवसातील आपण पाहतोय 2 आपल्याला सुपर ओव्हरचे सामने पाहायला मिळाले. एक मुलवड आणि साखरी यांच्या दरम्यान तर दुसरा सामना फॉल फायनलचा सामना ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र घोडीपाडा बनाम मुलवड. राम आणि कृष्णा यांची जोडी मैदानाच्या आत. 6 चेंडू 11 धावा हे समीकरण. फील्ड लावून सजवली गेली. फील्ड सजवत असताना आपण पाहतोय की भरत पहिलं षटक घेऊन येतोय या ठिकाणी आणि षटक घेऊन येत असताना आपण पाहतोय की लगेच या पहिल्याच दिवशी जर बघायला तर लगेच शानदार ऑर्गनाइज करत असताना मात्र शानदार खेळाचे प्रदर्शन देखील पाहायला मिळालं होत असताना आपण पाहतो की आगळ्या वेगळ्या शैलीच्या कौशलिका आपण पाहतो या मैदानाच्या आत. शानदार प्रदर्शन आणि शानदार प्रदर्शनाला पहिलं षटक घेऊन येतोय. लेफ्ट राईट आर्म ओव्हर द विकेट असेल की राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असेल मिस्टर भरत. मॅच संपून परत येईल का पाहणे योग्य ठरेल. राम स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय कृष्णा. पहिल्या षटकातील मात्र सुपरओव्हरचा खेळ असताना आपण पाहतो की मात्र 2 विकेट काढल्या जातील का. 2 विकेट काढत असताना आपण पाहतो की कोणाच्या बाजूने लक असेल कोणाच्या बाजूने भाग्य चमकेल पाहणे योग्य ठरेल. पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू जमिनी लगतचा फटका परंतु मात्र मिस फील्ड झाले आणि मिस फील्ड होत असताना मात्र चेंडू सीमा पार निघून जातोय. चौकार. मित्रांनो गागू नका अन्यथा पेनल्टी लागू शकते. आपल्याला रूल्स माहितीच आहेत मित्रांनो. टाळ्याच्या गजरात आपण टाळ्या वाजवू शकताय. 5 चेंडू 7 धावा. वॉट मॅच. काय मॅच पाहायला मिळते या ठिकाणी. वॉट डे वॉट मॅच. कॅचेस विन मॅचेस. आपण पाहतोय 2 महत्त्वपूर्ण विकेट. 5 चेंडू मध्ये 7 धावा. षटकार चौकार मारला जाईल का. जोपर्यंत राम आहे कृष्ण आहे तोपर्यंत मात्र मुलवडीची असा उमेद जी असेल ती मात्र पलवित असतील. दुसरा चेंडू भरत यांचा. कोणीच हार मानाय तयार नाही आणि कोणीच हार मानाय तयार नसताना आपण पाहतो की काट्याची टक्कर. यावेळेस परत एकदा आज वेळेस मात्र नक्कीच भाग्याने साथ दिलंय. जे पण मात्र नक्कीच चेंडू मिळाले ते मात्र एक आपण पाहतो की दगडाला तर नक्कीच उसाल मिळले होते आणि मिसाल मिळत असताना मात्र महेंद्र यांचे
खराब तर क्षेत्ररक्षण तर नसेल, चेंडूच्या लाईनीला आला होता, परंतु मात्र त्या क्षणाला मात्र अंतिम क्षणाला आपण पाहतो की चेंडूने बाउन्स घेतला होता आणि बाउन्स घेत असताना आपण पाहतो की लक मात्र लगेच मुलवडच्या बाजूने असेल. 4 चेंडू 4 बॉल 3 धावा, 2 बॅक टू बॅक. वाट शॉट, काय फटकेबाजी पाहायला मिळते ती मात्र राम यांची. 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार मारल्यानंतर भरत यांची मात्र व्हेरिएशन बदलावं लागेल की काय, परंतु तत्पुरते आपण पाहते लगातार 2 विकेट्सची गरज आहे ती मात्र घोडीपडा आहे संघाला. जिथे मात्र 3 चेंडूमध्ये 2 धावा, तिथे मात्र 3 चेंडूमध्ये 8 धावा काढल्या गेल्या होत्या. यावेळी नियंत्रण चांगलं आहे, चांगलं होत असताना मात्र जिथे मात्र बॅकफूट पंच मारले तर चांगले होते, परंतु लॉंग ऑफच्या रिजनमध्ये मिस फील्ड पाहायला मिळाली होती. मिस फील्ड जर झाली नसती तर कुठेतरी अलग चित्र पाहायला मिळालं असते या मैदानावरती. 3 बॉल 3. हो, काय निर्धाव चेंडू काढले जातील का, तत्पुरते 3 धावा काढले जातील का, षटकार चौकार मारला जाईल का, पाहणे योग्य ठरेल. सन्मान दिलाय, सन्मान देत असताना दुसरी धाव काढली जाईल का यावेळेस. हो, नॉन स्ट्राईक हँडला थ्रो केलाय. एक सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते. एक सिंगल धाव तर येते, एक सिंगल धाव आल्यानंतर समीकरण बदलते. 2 चेंडू 2 धावा. कोणी संघ मात्र नक्कीच हार मानायला तयार नाहीत आणि हार मानायला तयार होत नसताना आपण पाहतो की काय क्रिकेट पाहायला मिळते. सांगले जाते ना की 6 चेंडू मध्ये 36 धावा न निघणे म्हणजेच क्रिकेट, 1 चेंडू मध्ये 1-2 धावा निघणे न म्हणजेच क्रिकेट. तर पाहायचं आहे की नक्कीच क्रिकेट म्हणजेच काय. वेळ लावून जाणारा हा क्रिकेटचा खेळ मात्र नक्कीच गली गलीत खेळला जातो आणि गली गलीत खेळत असताना आपण पाहतोय हा चेंडू महत्वपूर्ण असेल. 2 चेंडू 2 धावा. समोर पाहतोय कृष्णा, संघाला विजयी घोषित केलं जाईल की नाही, शिक्कामोर्तब केलं जाईल की नाही. यावेळेस निर्धाव चेंडू आल्यानंतर आपण पाहतोय काय कमबॅक भारत यांच्या, काय कमबॅक करत असताना आपण पाहतोय मित्रांनो. नो मीटिंग मित्रांनो, संध्याकाळच्या सत्रात चेंडू दिसणार नाही, घाई करायची आहे. ऑफिशियल अंपायर विनंती असेल. 2 चौकार जर गेले नसते तर घोडीपडा कुठेतरी अलग वाप शिकले असते, परंतु मात्र नक्कीच मित्रांनो काय मॅच पाहायला मिळते आणि मॅच पाहत असताना आपण पाहतो की नक्कीच भारत मातेचा आपण जय घोष करतो ना, हे दिले आपल्याला क्रिकेटने. त्यानंतर डीजेच्या सर्वात आपण सुरात आई एकरा छत्रपती शिवाजी महाराज साईबाबा यांच्यावर गाण्यावर बेधुंद नाचतोय, तेच दिले आपल्याला क्रिकेट. यावेळेस कॅच पकडला जाईल की नाही, परंतु मात्र चेंडू ह्या ठिकाणी सीमा पार जातोय. चौकार. मात्र हा सामना जिंकलाय तो मात्र मुलवड संघाने. सुपर ओव्हरचा सामना पार पडत असताना मात्र मुलवड संघाने सामना जिंकलाय आणि जिंकत असताना मात्र ह्या ठिकाणी घोडीपडा हे संघाला पॉल फायनल सामन्यात प्रभाचे समोर जावं लागते. जात असताना आपण पाहतो की एक संघाचा विजय तर दुसऱ्या संघाचा पराभव होत असताना पॉल फायनल सामन्यात आपण पाहतोय 2 चौकार केले होते. शेवटच्या क्षणात मात्र लगेच 1 चेंडू 2 धावा लागत असताना कृष्णा यांनी चौकार मारला आणि चौकार मारत असताना अंतिम 8 मध्ये प्रवेश केलाय पहिल्याच दिवशी तो मात्र मुलवड संघाने. आणि जात असताना आपण पाहतोय की हरलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. कारण सेल्फी स्टार धामोडी चषक 2025 स्पर्धा आपण पाहत होतो या ठिकाणी. संध्याकाळच्या सत्रात मात्र सुपर ओव्हर झाला होता. सुपर होत असताना 36 धावांचे टार्गेट दिलं होते, ते मात्र लेवल झालं होतं आणि लेवल होत असताना मात्र अखेरकार मुलवड संघाने बाजी मारली आणि बाजी मारत असताना अंतिम 8 मध्ये प्रवेश